नमस्कार फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं नवीन ब्लॉगमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण जे देवारातली मांडणी आहे देवांची ती कशा पद्धतीने आहे, नाही बघितले तर एकदा नक्की बघा। वास्तुनुसार मी सांगितलेलं आहे की प्रॉपर देवांची मांडणी कशी असायला पाहिजे। आणि आज आपण बघणार आहे कुंकुमार्चन। जसं की नवरात्र येत आहे तर नवरात्रमध्ये आईची सर्वात आवडती सेवा ही कुंकुमार्चन आहे। कारण एक सौभाग्यवती बाईला आईला कुंकूचा अर्पण, कुंकुमार्चन म्हणजे कुंकूचा अर्पण करणं। कुंकू हा खूप सौभाग्यशाली असतं, त्याच्यामुळे आईला कुंकुमार्चन खूपच अतिशय प्रिय आहे। तुमच्याने जर घट बसवले आहेत, नाही बसवले आहेत, तुमचा उपवास आहे, नाही उपवास आहे, तरी तुम्ही कुंकुमार्चन करून आईला प्रसन्न करू शकता। तर सर्वात अति उच्च कोटीची ही एक सेवा आहे कुंकुमार्चन। तर कुंकुमार्चन कसं करायचं आहे, श्रीयंत्रावर कसं, फोटोवर कसं आणि आईच्या मूर्तीवर करू शकता आणि ते सगळ्या डिटेलमध्ये आज आपण बघणार आहे। आणि कुंकुमार्चन कसं करायचं तेच मी आज व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व पितृ अमावस्याला तुम्ही जर तुम्हाला पित्रांची तिथी वगैरे सगळं माहिती असेल तर ठीक आहे, तुमच्याकडे असो नसो एक दान म्हणून होऊन जाणार आहे। तर सर्व पितृ अमावस्याला सगळ्या पूर्वजांच्या नावानं, सगळं पित्रांच्या नावानं आपण हे टाकायचंय। तर याच्यामध्ये थोडंसं भात आहे, आळणी भात, ज्यामध्ये मीठ वगैरे नाहीये, आळणी भात आहे। त्यावरती थोडंसं तूप टाकायचं, 1-2 थेंब तूप टाकायचं, थोडंसं हळदी, थोडेसे काळे तीळ आणि गुळ, हे 5 प्रकार झालं। भात, तूप, हळदी, तीळ आणि गुळ। आणि ह्यानंतर थोडेसे भिजवलेले आपल्याला मूग असतात ना, ते मूग, हिरवे मूग आपल्याला भिजवायचे आहे। ते भिजवलेले मूग थोडेसे टाकायचं आणि एक केळी त्याच्यावरती टाकून हे गाईला द्यायचं। गाय, कुत्रा, कावळा, मुंगी ह्या 4 प्राण्यांना, झाडे तुम्हाला माशा वगैरे भेटले तर माशा, म्हणजे ह्या 5 प्राण्यांना द्यायचं आहे। काय, गाय, कुत्रा, मुंगी, कावळा आणि माशा, ह्या 5 जणांना ह्या थोडे थोडे भाग करून आपल्याला द्यायचं आहे। तुमच्यावरचं काहीही दोष असेल तर ते निघून जाणार आहे आणि पितरांना शांती मिळणार आहे। आणि जर वाटलं की आपल्याकडे हे सगळं नाही करत तर तुम्ही दान म्हणून करून टाका की अमावस्या आहे आणि आपल्याला गाईला, कुत्र्याला, कावळ्याला दान करायचं आहे। तर हे सर्वात खूप चांगला असा उपाय आहे। अजूनपर्यंत तुम्ही जर आतापर्यंत खूप केलं बी असेल, श्राद्ध केलं असेल, तिथी केलं असेल, सगळं झालं असेल तरी हे करायला काही हरकत नाही। अमावस्या आहे उद्या, सर्व पितृ अमावस्या आहे, तर चांगलं आहे, तर करा। एक दानव म्हणून तुमच्या हाताने घडणार आहे आणि जे काही आहे ते पण संकट वगैरे ते टळून जाणार आहे। तर हे करायचं आहे, कावळ्याला सगळ्याला आपल्याला हे थोडं थोडं दान करायचं आहे। आता नवरात्रमध्ये आईची उच्च कोटीची सेवा जी कुंकुमार्चन आहे ते कसं करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुमच्याकडे फोटो असेल तर कसं करायचं, श्रीयंत्र असेल तर कसं करायचं, काहीच नाहीये तर कुंकुमार्चन कसं करायचं ते पूर्ण आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडणार आहे आणि तुम्ही नवरात्रमध्ये आईची अति उच्च कोटीची सेवा जी आईला सर्वात प्रिय सेवा आहे तुम्ही त्या पाठीवरती सुद्धा करू शकता। आणि तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचं आहे तर इकडे मंदिरासमोर तुमचा जिकडे देवारा आहे त्याच्या समोरही असं पाठ ठेवून तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। तर इकडे मंदिर आहे, इकडे ठेवलं, समोर ठेवलं, तुम्ही इकडे ठेवा, इकडे ठेवा तरी करू शकता। नाही जर म्हणलं तर इकडे समोर जर असं ड्रॉ टाईपमध्ये तुमच्याकडे असं तर इकडे सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता देवाच्या मंदिरासमोर, काहीच हरकत नाही। तर आता मी इकडे करणार आहे, जेणेकरून आपल्याला पाठ वगैरे उचलायची गरज नाही आहे आणि मंदिरातच आपले देव राहणार आहेत। तर त्यामुळे आता मी हे इकडे ठेवून घेते। हे कुंकुमार्चन केलेलं आहे, ज्यामध्ये मी काढलेलं आहे आणि आपल्याला कुंकू घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण एक ताट घेऊ, हे असं ताट घेतलेलं आहे मी। आणि त्यानंतर आधी मी जी आईची मूर्ती आहे त्या मूर्तीला करणार आहे। अशी आईची मूर्ती काढून घ्यायची, हे माळ वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता। ही अशी आईची मूर्ती आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कुंकुमार्चन करायचं आहे। तर कुंकुमार्चन ह्या बोटाने आपण करतो, ह्या 2 बोटांनी असं करायला सांगतात, कारण हा जे बोट आहे हे अग्नी आहे। अग्नी म्हणजे ऊर्जा, अग्नी ह्या बोटामध्ये असतं आणि हे बोट आहे हे जलतत्व आहे, जलतत्व। जसं पंचमहाभूत असतात तसे ह्या 5 प्रकारचे बोट आहेत आपले, जे पंचमहाभूताला डिनोट करतात। जर हे अग्नी आहे, हे जल आहे, हे जे आहे वायू आहे, वायू हा वायू आहे, हा अग्नी आहे, हा वायू आहे, हा आकाश आहे आणि हा पृथ्वी भाग आहे, पृथ्वी, आणि हा जल आहे। आता अग्नी आणि जल जर म्हणलं गेलं तर ते काय होणार आहे, आपली सेवा फलप्राप्तीला नाही जाणार, कारण अग्नी आणि जल जर मिळून घेतलं तर कोणतंही काम होणार नाही, दोन्ही पण एकमेकाला समाप्त करून देतील। त्यामुळे हे दोन्ही बोटाचा वापर करत नाही।
कधीच करायचं नाही कोणत्याही कार्यामध्ये. ह्या 2 बोटाचा कुंकुमार्चन केला जातो कारण की हे पृथ्वी भाग आहे आणि हे अग्नी आहे. पृथ्वी म्हणजे जिकडे आपण राहतो सगळे, त्या पृथ्वी भागानुसार आपण जर कामं केलं तर त्या तत्वामध्ये, त्या पृथ्वी तत्वामध्ये कामं जर केले कोणतेही तर ते फलप्राप्तीला जातात. आणि हे अग्नी म्हणजे शक्ती निर्माण करते. जे आपण कार्य करतो त्यामध्ये अजून शक्ती निर्माण होते. आणि हा वायू आहे तर हा वायू काय होणार आहे, उडून जाणार आहे, याचा काहीच अर्थ नाही आहे. जे सेवा आपण करणार आहे ते उडून जाणार. म्हणून कधीही कुंकुमार्चन ह्या बोटाने करा. नाही तर पंचमहाभूतांनी करायचं आहे. म्हणजे पंचमहाभूत आपल्याला इक्वल क्वांटिटीमध्ये करायचं आहे. सगळ्या पंचमहाभूत करून जर आपण केलं तर कारण पूर्ण मानव शरीर पंचमहाभूतांनी, पूर्ण ब्रह्मांड पंचभूतांनी आहे, तर त्या कुठे ना कुठे सेवा प्राप्तीला जातो आपलं. म्हणून एकतर तुम्ही ह्या 2 बोटांनी कुंकुमार्चन करा, नाहीतर ह्या 5 बोटांनी कुंकुमार्चन करा. तर आता मूर्तीवरती आपण 5 बोटांनी कुंकुमार्चन करू. तुमच्या पसंतीनं जसं तुम्हाला शक्य झालं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. 5 बोट किंवा हे 2 बोट. तर आता आपल्याला असं 5 बोटांनीही जर कुंकुमार्चन केलं तर खालून वरपर्यंत असं घ्यायचं आहे. जसं कुंकुमार्चन काय आहे, हरि ओम हिरण्यवर्ण हण्यम सुणस्ताम चंद्रहणमलक्ष्मी जाते वेदोमाव नमो नमः करायचं आहे. परत एक ओळी झाली की नमो नमः आपल्याला म्हणायचं आहे. हिरण्यगर्भा हरि ओम हिरण्यवर्ण हरणम सुवर्ण राजस्थान चंद्रहणमलक्ष्मी जाते वेदोमाव नमो नमः मा जाते लक्ष्मी मनपगामी शरणविंदम गामसपुषान नमो नमः. अशपुर रथ मध्ये हसिनाथ प्रबोधिनीं श्रियम देवी रूपे शिमांजसतमा नमो नमः. का सास्मिका आपण मूर्तीवरती केलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, दुसरं मी करून दाखवते तुम्हाला. ही मूर्ती राहू देते इकडेच. हे आपलं श्रीयंत्र आहे. श्रीयंत्रावरती कसं कुंकुमार्चन करायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही 5 बोटांनीही करू शकता किंवा 2 बोटांनीही करू शकता, काही हरकत नाही. 2 बोटांनी कसं करायचं असं, हरि ओम हिरण्यवर्ण हरणम सुणस्ताम चंद्रम लक्ष्मी जाते नमो नमः ताम जाते लक्ष्मी भगानी शरणविंदम गामसपुषान नमो नमः. अशा हे 2 बोटही करू शकता. नाही तर जास्त अवघड होत असेल तर ह्या 3 बोटांनी सुद्धा करू शकता. ताम जाते असतो भाग आणि पृथ्वी चांगलं असतो आणि अग्नी तर आहेच, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, शक्ती निर्माण करण्यासाठी. पण जल आणि वायू, जल म्हणजे तो निरर्थक, वायू म्हणजे तोही उडून जाणार, वायू होऊन जाणार ते आपण जे आपण पूजापाठ केलेली आहे. त्यामुळे हे 2 कधीच वापरायचं नाहीये पूजेमध्ये. ह्या 3 बोट आपण कधीही वापरू शकता या पद्धतीनं. आता तुमच्याकडे मूर्ती आहे तर अशी केली, श्रीयंत्रावर ह्या पद्धतीनं केलं. त्यानंतर तुमच्याकडे जर काहीच नाही आहे तर ह्या पद्धतीनं बघा आपल्याला दिवाळीमध्ये गिफ्ट भेटलं जातं. हे आहे श्रीयंत्र आणि इकडे आपले गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती असते, चित्र असतो महालक्ष्मी आणि गणपतीची. तर त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे नाही आहे काही पण तर ह्याच पद्धतीने असे करू शकता तुम्ही. हरि ओम हिरण्यवर्ण हरणम सुणस्ताम चंद्रलक्ष्मी जाते नमो नमः तामा. तुमच्याकडे हे आहे, हे नाही आहे, हे नाही आहे, कॉईन पण नाही आहे, तर तुम्ही सुपारी देव आहे. कारण आपण गणपतीलाही जर पूजेमध्ये काहीच नसतं तर आपण गणपती देवी म्हणून आपण सुपारीची पूजा केली जाते. तर कुलदेवीच्या रूपामध्ये, लक्ष्मीच्या रूपामध्ये तुम्ही सुपारीची पूजा करू शकता ह्या पद्धतीनं. हरि ओम हिरण्यवर्ण. ह्याच पद्धतीने तुम्ही 5 बोटही करू शकता, ह्या 3 बोटांनी करू शकता आणि ह्या 2 बोटांनी सुद्धा करू शकता. आणि काय करू शकता ते मी नक्की सांगितलं तुम्हाला. तर ह्या पद्धतीने तुम्ही असं करू शकता. आणि तुमच्याकडे जर हे नाही आहे, तुमच्याकडे जर फोटो आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं काय करणार, फोटो सुद्धा नाही तर अशी पुस्तकं सगळ्यांकडे असतात श्री महालक्ष्मी महात्म्य म्हणून. तर हे महालक्ष्मीचा जे आईचं स्वरूप आहे ते फोटो आहे. आता माझ्याकडे फोटो नाही आहे आईची, तर मी जर माझ्याकडे काहीच नसलं तर मी ह्याच्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकते याच पद्धतीनं. तर असं आईला काहीतरी टेक देऊन आपल्याला बसवायचं आहे. आता समजा असं मी काहीतरी टेक देऊन बसवलेलं आहे ह्या पद्धतीनं. याला कुठंतरी उभा करायचा आहे तुम्हाला असं. आणि त्याच पद्धतीने जसं आपण इकडे केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आता इकडे टेकवायला नाही आहे काही, त्याच पद्धतीनं असं आपल्याला करायचं आहे जसं मूर्तीला केलेली आहे त्याच पद्धतीनं. मग तुमच्याकडे जर फोटो असेल तर करा, मूर्ती असेल तर करा, श्रीयंत्र असेल तर त्यांची पूजा करा, सुपारी काही नसलं तर सुपारी तर सगळ्यांकडे असतो, आणि जर कॉईन आहेत तर हे करा. आता सर्वात आधी ही कुंकुमार्चन कोण करू शकतो, तर कुंकुमार्चन घरातले मुली सुद्धा करू शकतात. सवाशीण बाया तसं मेन म्हटलं जातं, पण मुली सुद्धा करू शकतात. पण लेडीज लोकांनाच हा करू शकतात, पुरुष कुंकुमार्चन नाही करत. तर मुली असतो जे अविवाहित मुली आहे आणि विधवा आहे तर ते सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात, काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर आपल्याला जे कुंकुमार्चन आहे ह्या पद्धतीनं करायचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं जे कुंकुमार्चन आहे तो आपला साज आहे. कारण काय असतो की आपला साज असं असायला पाहिजे, कारण हा सौभाग्याचा हा कार्य आहे. तर सौभाग्यासाठी हा पूजा केला जातो कुंकुमार्चन, तर आईला प्रसन्न करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये आपला साज जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण कसं बसतो कसं नाही, असं नाही की ड्रेस वगैरे घालताय आपण जीन्स वगैरे घालून कुंकुमार्चन करताय, तर असं अजिबात करू नका.
कारण हा कार्य तसं नाही आहे. तुमचं साज बघूनच आई प्रसन्न होणार आहे. तुमची सेवा तर नंतर बघणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे, नटलेलं आहे, सवाशींचं श्रृंगार आहे, जसं की आपलं मंगळसूत्र आहे, बरोबर, हिरव्या बांगड्या आहेत, त्यानंतर आपले पायात घालायचे जोडवे आहेत, टिकली आहे, सिंदूर आहे, साडी आहे, हे सगळं एक सवाशीन बाईचं साज आहे. तर त्या साज बघूनच आई प्रसन्न होते. त्याच्यामुळे तुमचं साजही त्या पद्धतीनं असणे गरजेचं आहे. एरवी तुम्ही घालणं घाला, पण नवरात्र झाली की नक्की एक तरी हिरव्या बांगड्या, जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर कमीत कमी एक तरी हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा कुंकुमार्चन करतो त्यावेळेला तर असायलाच पाहिजे. तर साडी ही व्यवस्थित अशी वेशभूषा आहे आपली, एक सौभाग्यदायी स्त्रिया जे की नेसायलाच पाहिजे साडी. तर त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. तर सर्वजण करू शकतात, पण तुमची साज ते पण व्यवस्थित ठेवा. आईला शोभण्यासारखी, आईला प्रसन्न करण्यासारखी तुमची साज असेल तर तुमची सेवा कमीही केली तर ते प्रसन्न होणार आहे. आता हे कुंकुमार्चन आपलं झालेलं आहे इकडे. आता हे कुंकू काय करायचं आहे, तर एका डब्यामध्ये तुम्हाला हे भरून ठेवायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही 9 दिवस केलं तरी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जेवढं दिवस केलं तुम्ही तेवढं तुम्हाला चांगलं असणार आहे. बाहेर जाताना, एखादं महत्त्वाचं काम करताना, परीक्षेसाठी जाताना तुम्ही हे कुंकू वापरू शकता. आता मी ह्याच्यामध्ये हे भरून ठेवलेलं आहे. आता काय करायचं, जर कुंकू तुमचं जर जास्त झालेलं आहे तर परत ते कुंकू आपण परत वापरू शकतो. परत त्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आणि परत ते कुंकू आपण परत कुंकुमार्चनसाठी वापरू जातो. कारण जेवढं तुम्ही जास्त त्याच्यावरती कुंकुमार्चन तेच रिपीट करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे पॉवर आहे ते वाढणार आहे आणि तो कुठं ना कुठं चांगलंच असणार आहे. आणि ते कुंकू आपण घरातील सगळंजण लावू शकता. बाहेरच्या व्यक्तींना नाही द्यायचं. बाहेरचे म्हणजे जसे तुमच्या रिलेटिव्समध्ये जर तुमचे जाऊ आहेत, सासू आहेत तर ते वापरू शकतात, ते लावू शकतात. पण बाहेरचे इतर व्यक्ती, तुमचे मित्रमैत्रिणी वगैरे जसं आहेत किंवा माहेरचे कोणी जर असेल तर त्यांना हे नाही चालणार. पण तुम्ही घरातल्या घरात सगळ्यांनी हे लावू शकता. ते चांगलं असतं, शुभ असतं एखादं काम करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये पॉवर असतो. कुंकुमार्चनचा हा खूप महत्व आहे. मी एक नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे की किती पॉवरफुल हा मंत्र आहे, अति पॉवरफुल. कारण ते तुम्ही जर ऐकलं ना तर कुंकुमार्चन कधीच स्किप करणार नाही. डेली करले तेही शुभ, खूप चांगलं असणार आहे. त्याचा परिणाम खूप चांगला भेटणार आहे तुम्हाला. तर कुंकुमार्चनचं काय महत्व आहे त्याच्यासाठी मी नक्की दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याचं एक एक ओळीचं काय महत्व आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकता. आता तुम्हाला जर कुंकुमार्चन, आता हे नित्यसेवेची पुस्तक, नित्यसेवेची पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये कुंकुमार्चन आहे. श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन केलं जातो. तर त्या पद्धतीने 16 वेळा तुम्ही करू शकता, 1 वेळा करू शकता. पण तेच सांगायचं की जेवढं जास्त वेळा करणार आहे तेवढं ती सेवा पॉवरफुल होणार आहे. आता नवरात्रमध्ये तरी कमीत कमी तुम्ही 16 वेळा करा, खूप शुभ असतं. आणि त्यानंतर आता जर त्यांना वाचता येत नाही, ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तर लक्ष्मीचे भरपूर मंत्र आहेत. ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणू शकता, किंवा 99 मंत्र ज्याला म्हणलं जातं, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हे तुम्ही 99 मंत्र म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्हाला एखादा मंत्र येत असेल, ओम श्री महालक्ष्मी नमः 99 मंत्र झालं, किंवा आपले कुलदेवीचं विष्णू गायत्री मंत्र म्हणून तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र जे आहे ते म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता. किंवा या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, अशा प्रकारे भरपूर मंत्र आहेत. तर त्या प्रत्येक मंत्राचा उच्चारण तुम्हाला जे सुटेबल वाटलं, जे चांगलं वाटलं, जे तुम्ही करू शकता ते मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर कुंकुमार्चन करा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कोणताही मंत्र म्हणा, आईचं, काही सर्व आई एकच आहे. आई लक्ष्मी तीच आहे, आपली कुलदेवी तीच आहे, अन्नपूर्णा तेच आहे, पार्वती तेच आहे, सीता तेच आहे. त्या प्रकारे सगळं आईचं एकच स्वरूप आहे. त्याच्यामुळे कोणत्याही आईचं मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, सगळेजण करू शकता, पुरुष सोडून. आणि साज आपला महत्त्वाचा आहे. आणि कुंकुमार्चन कशा पद्धतीनं, तुमच्याकडे फोटो असेल ठीक आहे, काहीही नसलं तर कमीत कमी सुपारीवर तरी करा. पण काही असं निमित्त सांगू नका की माझ्याकडे मूर्ती नाही, माझ्याकडे फोटो नाही, माझ्याकडे षडयंत्र नाही, तर मी कुंकुमार्चन कसं करू, असं अजिबात करू नका. ही संधी वर्षातून एकदाच येते नवरात्रमध्ये. तसं कुंकुमार्चन आपण रोज केलं तरी चांगलं असतं, पण एक म्हणतात ना मुहूर्त काळ जे असतं त्यावेळेला आई जागृत असते, त्यावेळेला आपण जी सेवा केली जातो ते आईपर्यंत पोहोचते, लवकरात लवकर पोहोचते. म्हणून या नवरात्रमध्ये कमीत कमी तुम्ही ह्या गोष्टी स्किप करू नका आणि कोणताही कारण सांगू नका. तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी हे सेवा तुम्ही नक्की करा. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. ह्यावरती ड्रायफ्रुट्स वगैरेचं पण आपण कुंकुमार्चन करू शकता, ज्याची त्याची इच्छाशक्ती. काजू, बदाम, अक्रोड, किशमिश या सगळ्या गोष्टीचा पण आपण करू शकता. पण कुंकुम हा सर्वात सौभाग्याचा प्रतीक आहे. तर कुंकूचाच अभिषेक करा तुम्ही, हा माझा
तात्पर्य आहे सांगायचं. पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एक दिवस कुंकू करा, एक दिवस काजूचा करा, एक दिवस बदामाचा करा, एक दिवस तुम्ही किशमिशचं करा. असे ड्रायफ्रुट्स पण तुम्ही करू शकता. पण तेच की ते जो प्रसाद असणार आहे ते तुम्ही घरच्या व्यक्तींनीही खायचा आहे, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो प्रसाद द्यायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली कुंकुमार्चन इकडं संपत आहे. तर हे जे कुंकुमार्चन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे कुंकुमार्चन जसं हा जे श्रीयंत्र आहे तर मी ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की ही कुंकुमार्चन तर झालेली आहे आपली, त्यावर आपल्याला त्याची माळ ठेवून घ्यायची आहे, जेणे आपली पूजा कंप्लीट होणार आहे. आता ही जसं हे श्रीयंत्र आहे तर ह्यावर मी आता कमळगट्ट्याची माळ अशी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर एखादा गुलाबाचा फूल किंवा जे सेवंतीचा फूल आहे, आईला गुलाबाचा फूल आवडतो, सेवंतीचा फूल आवडतो, त्या प्रकारे तुम्ही असं हे फूल ठेवून त्याला धूप दीप अगरबत्ती करून ही तुमची पूजा इकडे संपन्न झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.